मराठा कुणबी ओबीसी आरक्षणाचा तिढा समस्या राष्ट्रव्यापी आंदोलनाशिवाय सुटणार नाही. लेखक वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ, स्वैरअनुवादक डी.आर. ओहोळ, प्रदेश संघटन सचिव बामसेफ, प्रकाशन मूल निवासी पब्लिकेशन ट्रस्ट. मराठा कुणबी ओबीसी आरक्षणाचा तिढा समस्या राष्ट्रव्यापी आंदोलनाशिवाय सुटणार नाही. दिनांक 21 मार्च 2009 रोजी दौंड जिल्हा पुणे येथे मान्य वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जाहीर परिसंवादातील वरील विषयावरील हिंदी भाषणाचा स्वैरअनुवादक मान्य डी.आर. ओहोळ, प्रदेश संघटन सचिव बामसेफ, प्रकाशक मूल निवासी पब्लिकेशन ट्रस्ट पुणे, भाग 4. 340व्या कलमाची कर्मकहाणी. कलम क्रमांक 341 नुसार एससीना 15% प्रतिनिधित्व दिले. कलम क्रमांक 342 नुसार एसटीना 60.5% प्रतिनिधित्व दिले. कलम क्रमांक 340 नुसार ओबीसीना 52% प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काँग्रेसने हे ओबीसी कोण आहेत, कोठून आणले, असा प्रश्न सरदार पटेल स्वतः ओबीसी यांच्यामार्फत विचारला. कारण त्यावेळी एससी आयडेंटिफाय होते, एससी कोण हे निश्चित झाले होते, एसटी आयडेंटिफाय होते, एसटी कोण हे निश्चित झाले होते, परंतु ओबीसी नेमके कोण हे आयडेंटिफाय झाले नव्हते. मसुदा समितीकडे कलम लिहिण्याचे व त्यावर वादविवाद करून आपले मत मांडण्याचे काम होते, तर संविधान समितीकडे लिहिलेल्या कलमावर वादविवाद करून मंजूर करण्याचे काम होते. कलम लिहिण्याच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते व कलम मंजूर करण्याच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. विशेष म्हणजे कोणतेही कलम लिहिल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना ते लिहिलेले कलम सर्वात प्रथम 3 लोकांना दाखवावे लागत होते: पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल. आणि हे तिघे मंजूर म्हणाले की बाकी कोणी त्याला विरोध करण्याचे धाडस करीत नव्हते. त्यावेळी संविधान सभेत एकूण 308 सदस्य होते व त्यापैकी 212 काँग्रेसचे सदस्य होते. याचा अर्थ काँग्रेसचे पूर्ण बहुमत होते. म्हणून वरील 3 लोकांनी कोणत्याही कलमाला मंजुरी दिल्यानंतर बाकी कोणी खळखळ करीत नव्हते. फौजबाची संख्या त्यावेळी सुद्धा होती. 340 हे कलम 341 आणि 342 अर्थात एससी आणि एसटीच्या अगोदर आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी एससी आणि एसटीच्या अगोदर ओबीसीची व्यवस्था केली आहे. याचा अर्थ डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अगोदर कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकांची, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या लोकांची, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या लोकांची, राज्यमाता अहिल्याबाई होळकरांच्या लोकांची, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या लोकांची, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या लोकांची, कर्मवीर मामासाहेब जगदाळेंच्या लोकांची, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या लोकांची व्यवस्था केली. नंतर एससी आणि एसटीची व्यवस्था केली. परंतु हे एससी, एसटी आणि ओबीसींना माहीत नाही, कारण संविधान पाहिलेच नाही. संविधान वाचणे वेगळे आणि समजणे त्याहून वेगळे. मनुस्मृती हा युरेशियन ब्राह्मणांच्या हक्क अधिकारांचा आणि ब्राह्मणेतरांच्या गुलामगिरीचा दस्तऐवज आहे, तर भारतीय संविधान हे केवळ ब्राह्मणेतरांच्या हक्क अधिकारांचा जाहीरनामा आहे, सनद आहे, दस्तऐवज आहे. भारतीय संविधान हे समस्त ब्राह्मणेतरांना एकत्र जोडून एकसंघ समाज बनवण्याचा जाहीरनामा आहे. 340वे कलम हे नेमके काय आहे? ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमाचे प्रावधान केले व सरदार पटेलांना दाखवले, त्यावर सरदार पटेल बाबासाहेबांना म्हणाले, ये ओबीसी कौन है? हम तो एससी और एसटी को ही बैकवर्ड मानते हैं. ये ओबीसी आपने कहाँ से लाए? खरे तर सरदार पटेल ओबीसीच अर्थात शूद्रच. आज देखील शूद्रांना आपण शूद्र आहोत याची जाणीव नाही. हीच खरी शूद्रांची समस्या आहे. सरदार पटेल बॅरिस्टर होते, डॉक्टर आंबेडकर देखील बॅरिस्टर होते. डॉक्टर आंबेडकरांच्या लक्षात आले की सरदार पटेलांचा ओबीसीला विरोध हा केवळ सरदार पटेलांचा नसून तो काँग्रेस आणि गांधी, नेहरू व डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा आहे. यामध्ये तोंड सरदार पटेलांचे आहे, परंतु मेंदू मात्र गांधी, नेहरूचा आहे. हे बाबासाहेबांना समजायला वेळ लागला नाही. युरेशियन ब्राह्मण मूल निवासी बहुजन समाजातील कुऱ्हाडीच्या दांड्याचाच नेहमी उपयोग करतात. डॉक्टर आंबेडकरांच्या लक्षात आले की सरदार पटेलांनी उपस्थित केलेला मुद्दा हा कानूनी डावपेचाचा भाग आहे. कारण दोघेही बॅरिस्टर होते. तेव्हा डॉक्टर आंबेडकर सरदार पटेलांना म्हणाले, इट्स ऑल राइट मिस्टर पटेल, मैं आपकी बात संविधान में डाल देता हूँ.
340वे कलम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सरदार पटेलांच्या तोंडचे वाक्य आहे आणि तेही जसेच्या तसे. काय वाक्य आहे? 340व्या कलमानुसार हे संविधान भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना ओबीसी कोण आहेत हे ओळखण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा आदेश देत आहे. याला म्हणतात ज्ञानबाची मेघ. आणि ही मेघ बाबासाहेबांनी अशी मारली की अजूनही काँग्रेसला काय निर्णय घ्यावा हे समजत नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आजही युरेशियन ब्राह्मणांच्या मानगुटीवर आहे. डॉक्टर आंबेडकरांना माहीत होते की गांधी, नेहरू, पटेल, प्रसाद आणि त्यांची काँग्रेस ओबीसीला प्रतिनिधित्व देऊ इच्छित नाही. त्यासाठी ते ओबीसीच्या प्रतिनिधित्वाला विरोध करण्यासाठी ओबीसीचाच वापर करतील आणि झालेही तसेच. 340व्या कलमानुसार महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ओबीसी कोण आहेत हे ओळखण्यासाठी आयोग नेमला नाही आणि म्हणून दिनांक 27 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाला लाथ मारली. ही ओबीसीसाठी कायदेमंत्री पदाला लाथ मारणारी भारतीय पहिली आणि शेवटची व्यक्ती म्हणजे विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर होय. आज लाता घाला मात्र आम्हाला मंत्री करा म्हणण्याची संख्या काही कमी नाही आणि विशेष म्हणजे तरी देखील त्यांना कोणी मंत्री करीत नाही. डॉक्टर आंबेडकरांना त्यांचा राजीनामा पंडित नेहरूंनी संसदेत वाचू दिला नाही. शेवटी दिनांक 10 ऑक्टोबर 1951ला डॉक्टर आंबेडकरांनी तो राजीनामा संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमापुढे सांगितला. जर संसदेत राजीनामा वाचला असता तर भविष्यात ओबीसींना कळले असते की डॉक्टर आंबेडकरांनी आमच्यासाठी ओबीसींसाठी कायदेमंत्री पदाला लाथ मारली होती. असे होऊ नये, अर्थात ओबीसींनी डॉक्टर आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारू नये म्हणून नेहरूने अशी चाल खेळली होती. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा 4 प्रमुख कारणांसाठी दिला. 1. नेहरूने त्यांना नियोजन खात्याचे उपाध्यक्ष दिले नाही. 2. 340 कलमानुसार ओबीसीसाठी आयोग नियुक्त केला नाही. 3. नेहरूचे परराष्ट्र धोरण चुकीचे होते. आणि 4. हिंदू कोड बिल. युरेशियन ब्राह्मणांनी हिंदू कोड बिलासाठी डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा दिला याचा खूप प्रचार केला, परंतु बाबासाहेबांना मानणाऱ्यांनी बाबासाहेबांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला याचा प्रचार केला नाही. राजीनाम्याच्या कारणांचा क्रम देखील वरीलप्रमाणेच आहे, परंतु ब्राह्मणांनी खोटा प्रचार केला व राजीनामा देण्याचे पहिले कारण हिंदू कोड बिल होते असे सांगितले. थोडक्यात डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या थोरल्या भावाला युरेशियन ब्राह्मणांनी षड्यंत्रपूर्वक हक्क अधिकार दिले नाहीत म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. आज एक तरी मराठा कुणबी ओबीसीचा आमदार किंवा खासदार असा आहे का की ज्याने मराठा ओबीसी आरक्षणासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे? निदान तशी धमकी तरी दिली आहे. आज एप्रिल 2009ला असा एक तरी पक्ष आहे का की ज्याच्या जाहीरनाम्यात मराठा कुणबी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे? त्यानंतर 1952 SCFच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात डॉक्टर आंबेडकरांनी 340व्या कलमानुसार ओबीसींसाठी आयोग नियुक्त करण्याचे अभिवचन दिले. त्यामुळे पंडित नेहरू टरकले व त्यांनी दिनांक 29 जानेवारी 1953ला दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कालेलकर आयोग नियुक्त केला. दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर हे मुक्काम पोस्ट कालेली, तालुका जिल्हा सिंधुदुर्ग येथील होते. म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण होते, अर्थात कोबरा होते. शिवाय गांधीवादी होते. एकतर कोकणस्थ ब्राह्मण आणि पुन्हा गांधीवादी म्हणजे डबल बदमाश होते. कारण गांधीवादी लोक हे डबल बदमाश असतात. त्याला ओबीसीच्या हातचे जेवणसुद्धा चालत नव्हते. नेहरूने अशा कर्मठ ब्राह्मणाला ओबीसीसाठीच्या आयोगाचा अध्यक्ष बनवले. नेहरूने कालेलकराला ओबीसींना आरक्षण न देण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष बनवले. दिनांक 30 मार्च 1955ला कालेलकरांनी आपला अहवाल महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला. त्यात त्यांनी 2399 जाती ओबीसीमध्ये मागास आहेत व त्यांना SC आणि ST प्रमाणे आरक्षण प्रतिनिधित्व देण्याची शिफारस केली. त्यात त्यांनी मराठा बांधवांसाठी कुणबी असा शब्दप्रयोग केला. जसाही कालेलकरांनी आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला तो राष्ट्रपतींनी वाचला व राष्ट्रपतींची तळपायाची आग मस्तकाला गेली व राष्ट्रपती रागाने भडकले. हम आज़ादी की लढाई क्या रेवडिया बांटने के लिए लढे? याचा अर्थ देशातील 52% मराठा कुणबी ओबीसींना हक्क अधिकार देणे हे राष्ट्रपतीला रेवड्या वाटण्यासारखे वाटले. एवढेच नव्हे तर त्या रात्री त्यांनी पंडित नेहरू या प्रधानमंत्र्याला फोन केला
व फोनवर सांगितले, नेहरू, इट इज युअर डेथ वॉरंट, म्हणजे मृत्यूघंटा. याचा अर्थ मराठा कुणबी ओबीसींना हक्क अधिकार देणे म्हणजे राष्ट्रपतीला युरेशियन ब्राह्मणांची मृत्यूघंटा वाटते. राष्ट्रपतीचे कार्य काय? तर देशाची राखण करणे, देशाची रखवाली करणे. राष्ट्रपती हा देशातील सर्वात मोठा वॉचमन आहे. संविधानानुसार देश चालतो किंवा नाही हे पाहणे राष्ट्रपतीचे प्रथम कर्तव्य आहे. खरं तर भारतीय संविधानातील 340व्या कलमानुसार आयोग नियुक्त केला होता. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. तरी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी विरोध केला. नेहरूला सूचना दिल्यानंतर रात्री 12 वाजता नेहरू संसदेत आले. त्यांनी कालेलकरांना बोलावून घेतले. संसदेतील अशोका हॉलमध्ये नेहरूने कालेलकरांना झापले व झापताना म्हणाले, ब्राह्मणाला काय भीक मागायला लावायची? याचा अर्थ मराठा कुणबी ओबीसीला आरक्षण देणे म्हणजे ब्राह्मणाला भीक मागायला लावण्यासारखे आहे, असे नेहरू म्हणतात. आणि मूल निवासी बहुजन समाजातील बरेच महान बुद्धिजीवी आरक्षणाला भीक आणि कुबड्या समजतात. युरेशियन ब्राह्मण आणि मूल निवासी बहुजन बुद्धिजीवी वर्ग यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतला हा फरक आहे. 52% मराठा कुणबी ओबीसी बांधवांना आरक्षण देणे म्हणजे युरेशियन ब्राह्मण लोकांना रेवड्या वाटण्यासारखे वाटते, मृत्यूघंटा वाटते, ब्राह्मणाला भीक मागायला लावल्यासारखे वाटते. आणि काही मूल निवासी बुद्धिजीवी आरक्षणाला भीक किंवा कुबड्या समजतात. वा रे मूल निवासी बुद्धिजीवी, धन्य हो तुमची. हे सर्व रामायण घडल्यावर काकासाहेब कालेलकरांना आपली चूक लक्षात आली व त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 31 मार्च 1955ला 31 पानी असहमतीचे पत्र लिहिले व राष्ट्रपतींना दिले आणि आयोग लागू करू नये असा सल्ला दिला. एका रात्रीत हा निर्णय फिरवण्यात आला आणि ज्यांनी हा निर्णय फिरविला त्यांची नावे आहेत: 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ज्यांना आपण आधुनिक भारताचे निर्माता, महान धर्मनिरपेक्ष, महान समाजवादी, बच्चों के चाचा अशा उपाध्यांनी गौरवितो, ते पंडित नेहरू या महान समाजवादी पंडित जवाहरलाल नेहरूने 52% मराठा कुणबी ओबीसीच्या हक्क अधिकाराबाबत साधी चर्चासुद्धा केली नाही. आयोगाची अंमलबजावणी करणे तर दूरच, तो आयोग त्यांनी संसदेत पटलावर देखील ठेवला नाही, सभागृहात मांडला नाही. एवढंच नव्हे तर आयोगाचे अध्यक्षच आयोगाशी असहमत असल्यामुळे हा आयोग संसदीय पटलावर ठेवण्याची व त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही असे बेमुरवतपणे, निर्लज्जपणे सभागृहात सांगितले. याचा अर्थ पंडित नेहरूने 52%, 1, 2, 3 नव्हे तर 52% मराठा कुणबी ओबीसींच्या हक्क अधिकाराबद्दल साधी चर्चासुद्धा केली नाही व तो आयोग म्हणजे 52% मराठा कुणबी ओबीसींच्या हक्क अधिकाराचा जाहीरनामा त्यांनी कचऱ्याच्या डब्यात टाकला. आणि आम्ही मूलनिवासी लोक, त्यातल्या त्यात ओबीसी लोक, त्या नेहरूला महान समाजवादी, महान धर्मनिरपेक्ष, आधुनिक भारताचे निर्माता, बच्चों के चाचा असे म्हणून त्याचा गौरव आणि गर्व करतो. आम्ही असे का करतो? कारण या बाबतीत आम्हाला काहीच माहीत नाही आणि जर दुसरे कोणी सांगत असतील तर आम्ही ऐकत नाही आणि चुकून कधी काळी कोणाचे ऐकलेस तर खरे मानत नाही आणि खरे मानलेस तर चळवळीसाठी, आंदोलनासाठी, इतरांना जागृत करण्यासाठी वेळ, बुद्धी, पैसा, हुनर देत नाही, त्यासाठी श्रम करीत नाहीत. मग आमचे हक्क अधिकार आम्हाला कसे मिळतील? आमचे कल्याण कसे होईल? म्हणून मराठा कुणबी ओबीसीमधील प्रामाणिक लोकांनी व समाजाबद्दल खरी कळकळ असणाऱ्या लोकांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आणि दुसरे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काशीला प्रयाण केले व तेथे 200% अशुद्ध असलेल्या गंगा नदीच्या पवित्र पाण्याने 200 ब्राह्मणांचे पाय धुतले व त्यातील 2 चमचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले. ते राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांनी सर्व भारतातील युरेशियन ब्राह्मणांचे शिवांबू पिले असते तरी मूलनिवासी लोकांची काही तक्रार नव्हती. परंतु भारताचे राष्ट्रपती, भारताचे प्रथम नागरिक यांनी राष्ट्र आणि संविधानापेक्षा युरेशियन ब्राह्मणाला अधिक महत्त्व दिले. हा संविधानद्रोह आहे. संविधानापुढे सर्व समान असताना सुद्धा युरेशियन ब्राह्मणांना इतरांपेक्षा विशेष दर्जा दिला. ही संविधानासोबतची धोकेबाजी आहे. आपण पाहतोय मराठा कुणबी ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकारांच्या कर्मकहाणीची. त्यानंतर दिनांक 1 मे 1960ला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर
या महापुरुषांना गुरु किंवा आदर्श न मानता तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या वाईच्या ब्राह्मणाला गुरु मानले व त्यांचीच री वसंतराव शंकरराव शरदराव यांनी ओढली. म्हणजे वसंतदादा पाटलांनी सांगलीच्या पटवर्धन ब्राह्मणाला गुरु मानले, शरद पवारांनी पुण्याच्या भाई SM जोशी यांना गुरु मानले, शंकरराव आणि विलासरावांनी तर त्या झिंजावाल्या बाबाला म्हणजे सत्यसाईबाला बाबाला गुरु मानले आणि RR आबांनी बाबा आमटे यांना गुरु मानले. या सर्व राजकारणातील मातब्बर मराठ्यांनी ज्या युरेशियन ब्राह्मणांनी आमची सत्यशोधक चळवळ नष्ट केली, आमचा सत्यानाश केला, युरेशियन ब्राह्मणांना गुरु मानले, सत्यशोधाचे बंद केले व सत्ता शोधणे सुरू केले. पूर्वी युरेशियन ब्राह्मण राजांच्या पदरी भाट किंवा स्तुतीपाठक म्हणून असायचे. यशवंतराव चव्हाणानंतर ही परंपरा उलटी झाली. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी मराठा कुणबी OBC आरक्षणाला इंटरेस्ट घेतला नाही. त्या काळात व त्यानंतरच्या काळात काँग्रेस खानदानी मराठ्यांना पक्षात स्थान दिले. अशी 168 घराणे आहेत. त्यांच्या हातात महाराष्ट्राचे राजकारण आहे. अशा प्रकारे ब्राह्मणांनी मराठा कुणब्यांचा वापर केला. वापराचा एक सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत? ज्यांचा वापर होतो त्यांचे कधीच कल्याण होत नाही. जिनका इस्तेमाल होता है उनका कभी कल्याण नहीं होता. कल्याण सिंगाचे कल्याण झाले नाही, आपले कसे होईल? 1975ला इंदिरा गांधीने भारतात आणीबाणी लागू केली आणि त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून 1977ला जनता पार्टी सत्तेवर आली. परंतु सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात OBCसाठी कालेलकर आयोग लागू करू असे अधिवचन दिले होते. त्यामुळे OBC बांधवांनी त्यांना भरभरून मते दिली व जनता पार्टी सत्तेवर आली आणि मोरारजीभाई देसाई भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यावेळी इंदिरा गांधींचे सर्व विरोधक एकत्र आले होते व त्यांनी जनता पार्टी निर्माण केली होती. मोरारजीभाई देसाई ब्राह्मण, पुन्हा गांधीवादी, शिवाय गुजरातचे म्हणजे डबल बदमाश होते. तेव्हा OBCचे एक शिष्टमंडळ प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाईंकडे गेले व त्यांनी OBCसाठी कालेलकर आयोग लागू करण्याची विनंती केली. मोरारजीभाई देसाई गुजराती ब्राह्मण शिवाय गांधीवादी म्हणजे दो मुंह वाला साप, जहाँ से मौका मिले वहाँ से डसता है असे मोरारजीभाई देसाई OBC शिष्टमंडळाला म्हणाले. अब यह कालेलकर कमीशन पुराना हो गया है, अब हम ऐसा करेंगे, एक नया कमीशन बिठाएंगे. हा समस्त 52% OBCच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होता. त्यांच्याशी धोकेबाजी करण्याचा प्रकार होता. वेळ काढूपणा होता. कारण मोरारजीभाई देसाईला माहीत होते की आपले सरकार 17 किंवा 18 महिन्यांच्या पुढे टिकणार नाही व झालेही तसेच. मोरारजीभाई देसाईंचे सरकार 18 महिन्यातच गडगडले. नवीन आयोगाचा अहवाल येईपर्यंत आपण सत्तेवर राहत नाही हे मोरारजीभाई देसाईला माहीत होते. म्हणून त्यांनी चालढकल करण्याच्या हेतूने दिनांक 1 जानेवारी 1979ला बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त केला. तोच मंडल आयोग होय. बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे माजी खासदार व बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. सर्वात म्हणजे ते OBC होते. ते संपूर्ण भारतभर फिरले व त्यांनी OBCमधील 3743 जातींची ओळख निश्चित केली. 3743 जाती शोधून काढल्या. नेहरूंच्या काळात कालेलकरांनी OBCमधील 2399 जाती शोधून काढल्या व मोरारजीभाई देसाईच्या काळात मंडलने OBCमधील 3743 जाती शोधून काढल्या. नेहरूंच्या काळात जर कालेलकर आयोग लागू झाला असता तर जातींची संख्या वाढली नसती. परंतु मोरारजीभाई देसाईच्या काळात OBCमधील जातींची संख्या वाढली. याचे मुख्य कारण पंडित जवाहर नेहरूंचे समाजवादी धोरण. बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी आपला अहवाल दिनांक 31 डिसेंबर 1980 रोजी तत्कालीन भारताचे महामहिम राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केला व SC आणि ST प्रमाणेच OBCंनाही प्रतिनिधित्व देण्याची शिफारस केली. परंतु त्यावेळी मोरारजीभाई देसाईचे सरकार जाऊन पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या होत्या. यावेळी मात्र भारतीय समाज जीवनात काही क्रांतिकारी बदल होत होते. नेहरूच्या काळात संसदेमध्ये OBC प्रतिनिधी नव्हते. परंतु इंदिरा गांधीच्या काळात संसदेमध्ये 8.5% OBC प्रतिनिधी खासदार होते व संसदेच्या बाहेर बामसेफ नावाचे संघटन OBC बांधवांमध्ये मंडल आयोगाचा प्रचार करीत होते. त्यामुळे काही प्रमाणात का होईना OBC बांधवांमध्ये जागृती येत होती. परंतु OBCमधील ही जागृती रोखण्यासाठी युरेशियन ब्राह्मण खालीलप्रमाणे अपप्रचार करीत होते. OBCमधील सामाजिक जागृती रोखण्याचे युरेशियन ब्राह्मणांचे प्रयत्न. 1. मंडल आयोग हा बंडल आयोग आहे. 2.
एस सीचे लोक त्यांचे आरक्षण वाढवण्यासाठी तुमचे OBC समर्थन मिळवतात वगैरे वगैरे. परंतु तरीसुद्धा प्रामाणिक आणि समाज बांधवांची खरीखुरी तळमळ किंवा कळकळ असणारे OBC लोक जागरूक होत होते व मंडल आयोग लागू करण्याबाबत संसदेत गदारोळ करीत होते. त्यामुळे इंदिरा गांधींपुढे एक संकट निर्माण झाले होते. कोणती समस्या, कोणते संकट? OBC मधील सामाजिक जागृती कशी रोखायची? त्यासाठी इंदिरा गांधीने निर्मला देशपांडे, वसंत साठे यांच्यामार्फत RSSचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब देवरस यांच्याशी गुप्त समझोता केला व विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत हिंदू एकता यात्रा काढली. त्या हिंदू एकता यात्रेचे इंदिरा गांधीने प्रधानमंत्री या नात्याने दिल्लीच्या बॉर्डरवर स्वतः स्वागत केले. इंदिरा गांधी OBCची जनजागृती का रोखू इच्छित होती? दिनांक 24 व 25 एप्रिल 1948ला उत्तर प्रदेशातील लखनौ येथे SCFचे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अधिवेशन होते. हे अधिवेशन 2 दिवस चालणार होते. त्यांच्या आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 23 एप्रिल 1948ला OBCचे शिष्टमंडळ डॉक्टर आंबेडकरांना भेटायला गेले व बाबासाहेबांना म्हणाले, डॉक्टर आंबेडकर, आप SC के सफल नेता हो, अब ऐसा कीजिए, हमारा भी OBC नेतृत्व कीजिए. त्यावर बाबासाहेब त्या शिष्टमंडळाला म्हणाले, मैं फुलन का शिष्य हूँ, मैं उनके लोगों पर, OBC पर कभी अन्याय नहीं होने दूंगा, आप निश्चित होकर जाइए. आणि दुसऱ्या दिवशी केवळ SCच्या लोकांचे 2 दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यात OBC मधील एकही व्यक्ती नव्हती. त्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बाबासाहेब भाषण करताना म्हणाले, ये SC के लोग, अगर तुम्हें अपनी सामाजिक, आर्थिक और राजनीतिक समस्याओं का समाधान करना है तो OBC के साथ साझा समझौता करना पड़ेगा, मगर इसके लिए OBC के सामने कोई शर्तें मत रखना, जैसे कि अंतर्जातीय भोज और अंतर्जातीय विवाह. अगर ऐसा हुआ, अगर SC ST और OBC के लोग इकट्ठा आ जाते हैं तो यह उत्तर प्रदेश मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत तुम्हारे जूतों की लेस खोलेगा और बांधेगा और उसमें गर्व और गौरव महसूस करेगा. त्यावेळी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री विचारपीठावर उपस्थित होते. ते खूप गोरे होते, परंतु एकदम काळे ठिक्कर पडले. त्यांनी नेहरूकडे डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांसमक्ष एका मुख्यमंत्र्याचा अपमान केला अशी लेखी तक्रार केली. नेहरूने डॉक्टर आंबेडकरांना आपण कायदेमंत्री आहात आणि मुख्यमंत्र्याचा अशा प्रकारे अपमान करणे योग्य नाही, याबद्दल लेखी खुलासा करावा अशी नोटीस दिली. डॉक्टर आंबेडकरांनी नेहरूच्या नोटिसाला उत्तर देताना सांगितले, लोगों को जगाने के लिए बोलना पड़ता है, बोल दिया. वैसे मेरा गोविंद वल्लभ पंत का दिल दुखने वाला कोई इरादा नहीं था. त्या काळात इंदिरा लहान असताना नेहरूच्या प्रत्येक सभेला जायची. या सभेला नेहरू नव्हते म्हणून इंदिरा गांधी नव्हती, परंतु वरील किस्सा तिने आपल्या पित्याकडून ऐकला असावा. त्यामुळे तिने तेव्हापासून मनाशी पक्की खुणगाठ बांधली असावी. कोणती? जर SC ST आणि OBC एकत्र आले, अर्थात 85% लोक एकत्र आले, जे ब्राह्मण व्यवस्थेचे शोषित आहेत, पीडित आहेत, बळी आहेत, गुलाम आहेत, असे सर्व लोक जर एकत्रित आले तर युरेशियन ब्राह्मणांना त्यांचे बूट पुसावे लागतील. भविष्यात असे कधी होऊ नये म्हणून इंदिरा गांधीने SC ST आणि OBCचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी OBCची सामाजिक जागृती रोखण्याचे ठरवले आणि म्हणून आपल्याला आज ब्राह्मणांचे जोडे पुसावे लागतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात, जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करीत नसतात. पुढे बाबासाहेब असे म्हणतात की इतिहासापासून धडा घेतला नाही तर इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नसतो. कारण इतिहास हा खरा धर्मनिरपेक्ष आहे. काँग्रेसवाले मात्र ढोंगी धर्मनिरपेक्षवाले आहेत. खरे तर काँग्रेसवालेच कट्टर सनातनी आहेत. आणि म्हणून इंदिरा गांधीने OBCची सामाजिक जागृती रोखण्यासाठी RSSच्या मदतीने हिंदू एकता यात्रा काढली व कारण सांगितले की हिंदू धर्मात फूट पडू नये म्हणून हिंदू धर्म एकता यात्रा ज्यावेळी SC ST आणि OBCना आरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा ब्राह्मणवादी लोक हिंदू धर्मात फूट पडते हे कारण पुढे करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी
जेव्हा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती तेव्हा मोहनदास करमचंद गांधीने देखील हिंदू धर्मात फूट पडते हेच कारण पुढे केले होते. मुसलमानांना कापायचं असेल, मुसलमानांची घरे जाळायची असतील, दंगली करायच्या असतील, बाबरी मशीद पाडायची असेल तर ब्राह्मणवादी लोक SC ST आणि OBCना हिंदू म्हणतात व आरक्षण द्यायची वेळ येते तेव्हा मात्र जातीच्या नावाने संबोधतात. आम्हाला नालायक घोषित करतात. दंगलीत आम्ही लायक, मात्र आरक्षणासाठी आम्ही नालायक, अशी त्यांची भूमिका आहे. 1982चे आरक्षण विरोधी आंदोलन OBC बांधवांची सामाजिक जागृती रोखण्यासाठी 1982ला आरक्षण विरोधी आंदोलन सुरू केले. हे आरक्षण विरोधी आंदोलन RSS आणि काँग्रेस या दोघांनी संगनमताने मग सुरू केले, असा दवे समितीने अहवाल सादर केला आहे. दवे हे सेवानिवृत्त न्यायाधीश होते. आणखीन विशेष म्हणजे हे आरक्षण विरोधी आंदोलन गुजरातमधील गांधी पुतळ्याला तिलक लावून सुरू केले होते. विशेष म्हणजे हे आंदोलन मंडल आयोगाच्या अर्थात OBCच्या विरोधात होते. मंडल आयोगाच्या अर्थात OBCच्या आरक्षण विरोधाची सुरुवात गुजरातमधून गांधीच्या पुतळ्याला तिलक लावून का केली? कारण मोहनदास गांधीने आरक्षणाचे राष्ट्रीय स्तरावरील विरोधक आहेत. त्यांचा इतिहास त्यांना माहीत आहे. समस्या फक्त आपल्या मूल निवासी लोकांची आहे, कारण आम्हाला आमचा खरा खुरा जसा घडला तसा इतिहास माहीत नाही. या आरक्षणाविरोधी आंदोलनाचा एक उद्देश होता. कोणता उद्देश? OBCची सामाजिक जागृती रोखणे. आणि बामसेफ मात्र OBC बांधवांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम करीत होते आणि करीत आहे. 1984ला इंदिरा गांधीने ऑपरेशन ब्लू स्टार का केले? इंदिरा गांधीला 1984ची निवडणूक लढवायची व जिंकायची होती आणि OBCची जागृती मात्र वाढतच होती. तेव्हा इंदिरा गांधीने धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी तिने 25 जून 1984ला ऑपरेशन ब्लू स्टार घडवून आणले. त्यावेळचा कमांडर इन चीफ कुमार सिन्हा होते. ते बिहारचे भूमिहार अर्थात शूद्र होते. इंदिरा गांधीने त्यांना डावलून पुण्याच्या अरुणकुमार वैद्यांना मिलिटरीचा कमांडर इन चीफ बनवले. हा अरुणकुमार वैद्य कुमार सिन्हापेक्षा ज्युनियर होता. तो डेप्युटीसुद्धा नव्हता. उद्देश हा की इंदिरा गांधीचे षडयंत्र कळू नये. कुमार सिन्हा हे शूद्र वर्णातील असल्यामुळे इंदिरा गांधीचा त्यांच्यावर विश्वास नव्हता, परंतु अरुणकुमार वैद्यावर विश्वास होता, कारण तो ब्राह्मण होता आणि विशेष म्हणजे पुण्याचा ब्राह्मण होता. म्हणून डॉक्टर आंबेडकर पुण्याच्या ब्राह्मणांना पुन्हा ब्राह्मिन्स असा उल्लेख करायचे. इंदिरा गांधीने या पुणेरी ब्राह्मणाला कमांडर इन चीफ बनवले आणि शिखांच्या अमृतसर येथील पवित्र सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला. इंदिरा गांधीचा आदेश शिरसावंद्य मानून अरुणकुमार वैद्याने जनरल सुंदरजीला अमृतसरला पाठवून सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करण्याचा हुकूम सोडला. यालाच ऑपरेशन ब्लू स्टार असे म्हणतात. जनरल सुंदरजीने शिखांच्या पवित्र धर्मस्थळात अर्थात मंदिरात सैन्य घुसवल्यामुळे शीख धर्मियात संतापाची लाट पसरली. मिलिटरीमध्ये 17% शीख सैनिक आहेत. इंदिरा गांधीच्या या कार्यवाहीमुळे सैन्यात फूट पडली. हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडले. याचा राग आजही शीख बांधव विसरले नाहीत. हे सर्व करण्यामागचा इंदिरा गांधीचा उद्देश केवळ OBCची सामाजिक जागृती रोखणे एवढाच होता. याशिवाय OBCचे लक्ष मंडल आयोगाकडून सुवर्ण मंदिराकडे वळवण्याचा एक डाव होता. यालाच डायव्हर्जन ऑफ अटेन्शन असे म्हणतात. याचा परिणाम असा झाला की धार्मिक भावना दुखावल्यामुळे सर्व शीख समुदाय संतापला व त्याचाच गंभीर परिणाम म्हणजे दिनांक 31 ऑक्टोबर 1984ला तिच्याच अंगरक्षकाने तिला गोळ्या घालून मारले. ज्याने इंदिराला गोळ्या घातल्या त्यांची नावे 1. सतवसिंग रामदासी शीख चांबारातून धर्मपरिवर्तन, 2. बेअंतसिंग मजहबी शीख मेहतरमधून धर्मपरिवर्तन. पुढे सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करायला लावणाऱ्या अरुणकुमार वैद्यालाही पुण्याला येऊन गोळ्या घातल्या व त्याची हत्या केली. मंडल कमिशन वॉज द रूट कॉज. या सर्वाचे मूळ आहे मंडल आयोग अर्थात OBCचे आरक्षण. या सर्व षडयंत्रामागे OBCची सामाजिक जागृती रोखणे, OBCचे लक्ष मंडलवरून सुवर्ण मंदिराकडे वळवणे हे आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले. पायलट टू प्राईम मिनिस्टर. राजीव गांधी प्रधानमंत्री कसे झाले ते पाहू. त्यावेळी बनवारीलाल पुरोहिताच्या माध्यमातून काँग्रेसने RSSशी संधान साधले व RSSने राजीव गांधीचा अर्थात काँग्रेसचा उघड प्रचार केला.
राजीव गांधी पायलट वैमानिक होते. भारतीय राजकारणात त्यांचे शून्य योगदान आहे. असे असून सुद्धा त्यावेळी राजीव गांधीने 413 खासदार निवडून आणले व पूर्ण व स्पष्ट बहुमत मिळवले आणि प्रधानमंत्री झाले. राजीव गांधीचे आजोबा नेहरू खूप लोकप्रिय होते, तरीसुद्धा त्यांना एवढे खासदार निवडून आणता आले नाहीत. राजीव गांधीची आई इंदिरा गांधी सर्वात जास्त लोकप्रिय होती, तरी तिला केवळ 360 खासदारच निवडून आणता आले. परंतु राजीव गांधीने 413 खासदार कसे निवडून आणले? काय चमत्कार केला? 1. इंदिरा गांधीला ठार मारणारे शीख होते, म्हणून संपूर्ण देशात शीख विरोधी वातावरण निर्माण झाले. शीख विरोधी हिंदू असा धार्मिक वाद निर्माण झाला. त्यातच स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या SC, ST आणि OBCंचे सामाजिक ध्रुवीकरण होण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरण झाले आणि त्यामुळे राजीव गांधीला 413 खासदार निवडून आणणे शक्य झाले. 1984ला BJPला केवळ 2च खासदार निवडून आणता आले. गुजरातमध्ये चिमनभाई पटेलच्या सांगण्यावरून काँग्रेसने एका व्यक्तीला तिकीट दिले नाही, म्हणून चिमनभाई पटेलने आतून BJPचा प्रचार केला आणि BJPच्या उमेदवाराला निवडून आणले. आणि आंध्र प्रदेशात NT रामारावच्या मदतीने BJPचा एक उमेदवार निवडून आला होता. OBCच्या लोकांनी मंडल आयोगापेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिले, म्हणून राजीव गांधीने 413 खासदार निवडून आणले. मंडल आयोग OBCना हक्क अधिकार देणारा होता आणि धर्माने तर OBCना शूद्र बनवून हक्क अधिकारापासून वंचित केले होते. तरीसुद्धा OBCनी हक्क अधिकाराच्या लढाईपेक्षा, स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षा गुलामगिरीच्या लढाईला अधिक महत्त्व दिले व 413 खासदार निवडून देण्यात राजीव गांधीला मदत केली. दिनांक 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधीची हत्या झाली. त्यामुळे संपूर्ण भारतात सहानुभूतीची एक लाट निर्माण झाली आणि भारतातील मूलनिवासी लोक नेहमी लाटेवरच असतात. ते खाली कधी उतरतच नाहीत, जमिनीवर येतच नाहीत. कधी धर्मनिरपेक्षतेची लाट, कधी गरिबीची लाट, कधी सहानुभूतीची लाट, कधी मंदिराची लाट इत्यादी आपल्या भारतात लाटाच लाट आहेत. आणि इंदिरा गांधीची हत्या झाल्यावर तर फारच मोठी लाट आली. कोणती? सहानुभूतीची लाट. मूलनिवासी लोक, विशेषतः झोपडपट्टीतील लोक म्हणू लागले, आई मेली, पोरग अनाथ झालं, लय वाईट झालं, बिचाऱ्याची आई मेली हो, बिचारा पोरका झाला, मग त्याला मत दिलेच पाहिजे. अशा प्रकारे राजीव गांधीला 413 खासदार निवडून आणता आले आणि 1984 ते 1989 5 वर्षे राजीव गांधी प्रधानमंत्री पदावर राहिले. OBC लोक मंडल आयोग, त्यामुळे मिळणारे हक्क अधिकार सर्व विसरून गेले व राजीव गांधी आईविना पोरका झाल्याने, अनाथ झाल्याने त्याला मताचे दान दिले. तो मात्र केवळ वैमानिक होता, प्रधानमंत्री झाला. राजीव गांधींनी 1984 ते 1989 या 5 वर्षाच्या आपल्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये संविधान विरोधी घेतलेले निर्णय किंवा संविधान विरोधी केलेल्या कृती: 1. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांनी अडल्ट फ्रँचाइज अर्थात प्रौढ मताधिकारानुसार भारतातील प्रत्येक स्त्री पुरुषास ज्याचे वय 21 वर्षे पूर्ण आहे अशा व भारतात राहणाऱ्या सर्व स्त्री पुरुषास मताधिकार अर्थात मताचा अधिकार दिला होता. भारतातील लोकशाही प्रगल्भ व्हावी असा त्यांचा उद्देश होता. परंतु राजीव गांधीने 2/3 बहुमताच्या जोरावर 368 कलमानुसार घटनादुरुस्ती केली व मतदाराचे वय 21 वरून 18 केले. थोडक्यात लोकशाहीचा पोरखेळ केला, खेळ खंडोबा केला. दुसरे, मंडल आयोगाला लागू केले नाही, त्यात त्याने आईची स्त्री ओढली. 52% मराठा कुणबी OBCचा साधा विचारसुद्धा केला नाही. तिसरे, लेठ्ठेचा प्रमुख V. प्रभाकरनशी संधान प्रस्थापित केले, कारण राजीव गांधीला त्याच्या आईसारखे दबंग, दमदार, प्रभावी नेतृत्व निर्माण करायचे होते. त्याच्या आईने म्हणजे इंदिरा गांधीने डिसेंबर 1971 एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले, एक पूर्व पाकिस्तान व दुसरे पश्चिम पाकिस्तान अर्थात बांगलादेश. शेजारील राष्ट्रे कमजोर असतील तर आपला प्रभाव वाढतो, यासाठी इंदिरा गांधीने एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले होते. राजीव गांधी सुद्धा एका श्रीलंकेचे 2 श्रीलंका करू इच्छित होते, त्यासाठी त्यांनी प्रभाकरनशी संबंध प्रस्थापित केले होते. एवढेच नव्हे तर भारतातील शांतीसेना श्रीलंकेला पाठवली होती आणि प्रभाकरनच्या लोकांना भारतातील मद्रासच्या प्रयोगशाळेत RDX बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची परवानगीही दिली होती. चौथे, शिवाय बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणी फार मोठा भ्रष्टाचारही केला होता. 5वे, स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी भारतातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात त्याचा फोटो लावण्याची सक्ती केली होती. मिस्टर VP सिंग 1989 ते 1991.
अशा राजीव गांधींचा 1984 ते 1989चा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्या. राजीव गांधीने स्वतःच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु विश्वनाथ प्रताप सिंगाने बोफोर्स प्रकरण बाहेर काढले व राजीव गांधीच्या पक्षाला हार पत्करावी लागली. ते विरोधी पक्षात बसले. त्यांचा फोर्सच निघून गेला. विश्वनाथ प्रताप सिंग अर्थात VP सिंग प्रधानमंत्री झाल्यानंतर सामाजिक न्यायाचे नाटक करण्यासाठी त्यांनी दिनांक 7 ऑगस्ट 1990ला मंडलचा अहवाल स्वीकारला. VP सिंगची बदमाशी बघा. 3743 जातींपैकी केवळ 1200 जातींना मंडल आयोग लागू केला. बाकी 2543 जाती तशाच ठेवल्या. आता 1200 जातींना त्यांनी मंडल आयोगानुसार केवळ नोकरीत आरक्षण लागू केले. शिक्षणात आरक्षण दिलेच नाहीत. शिक्षण नसेल तर नोकरी कशी मिळेल? हा होता VP सिंगचा सामाजिक न्याय. आपल्या मूल निवासी बहुजन समाजातील बरेच लोक VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला म्हणून त्यांना मसीहा मानतात. आपल्या मूल निवासी लोकांकडे खरी माहिती उपलब्ध नसते, ही आपली समस्या आहे. लॉक ऑफ इन्फॉर्मेशनमुळे आपण मित्राला शत्रू व शत्रूला मित्र किंवा मसीहा समजतो. VP सिंग प्रधानमंत्री झाल्यानंतर चंद्रशेखर नाराज झाले. चंद्रशेखर हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे एकमेव खासदार. ते नाराज झाले. BJP आणि कम्युनिस्टच्या पाठिंब्यावर VP सिंग प्रधानमंत्री झाले. तेव्हा काशीराम साहेब देवीलालकडे गेले व म्हणाले, ताऊ, VP ने आपको लीडर नहीं लैडर बनाया है. लैडर म्हणजे शिडी और लैडर किस लिए होता है? पाव रखने के लिए और आगे निकल जाने के लिए. या काशीराम साहेबांच्या सूचक बोलण्याने देवीलाल व चंद्रशेखर सतर्क झाले व त्यांनी स्वतः रॅली काढली व त्या रॅलीला काशीराम साहेबांनी समर्थन दिले. त्यानंतर शरद यादव व रामविलास पासवान देवीलाल चंद्रशेखरच्या मागे जाऊ नयेत म्हणून त्यांच्या हातात मंडलचा खुळखुळा दिला. लहान मुलांना खेळण्यासाठी खुळखुळ्याचा उपयोग करतात. तो खुळखुळा म्हणजेच 3743 जातींपैकी केवळ 1000 जातींना मंडल लागू. 2. केवळ नोकरीत आरक्षण दिले, शिक्षणात आरक्षण दिले नाही. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा. त्याच दरम्यान लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी बिहारमध्ये लालू प्रसाद व उत्तर प्रदेशात मुलायम सिंग मुख्यमंत्री होते. त्यांनी अडवाणींची रथयात्रा रोखण्याचा दम दिला. तेव्हा अडवाणी म्हणाले, ये लल्लू मल्लू क्या करेंगे. शेवटी लालू प्रसाद यादवने बिहारमध्ये अडवाणींची रथयात्रा रोखली व लगेच BJPने VP सिंगचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे VP सिंगचे सरकार पडले. ज्यावेळी VP सिंग प्रधानमंत्री होते तेव्हा राजीव गांधी विरोधी पक्षनेता होते. ज्यावेळी मंडल आयोगावर संसदेत चर्चा सुरू झाली तेव्हा राजीव गांधीने मंडल आयोगाच्या विरोधात अर्थात मराठा कुणबी OBCच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 2.5 तास भाषण केले. ते कधीही 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ बोलत नव्हते. विरोध करताना 2.5 तास बोलले व बोलताना 4 वेळा पाणी पिले. पाणी पिऊन मंडल आयोगाचा अर्थात मराठा कुणबी OBCचा हक्क अधिकाराचा विरोध केला. असे होते राजीव गांधी. BJPने पाठिंबा काढून घेतल्यामुळे VP सिंगचे सरकार पडले. 1991ला राजीव गांधींचा पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न. मागे सांगितल्याप्रमाणे राजीव गांधीने आपल्या आईसारखे प्रभावी नेतृत्व निर्माण करण्यासाठी लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनशी संबंध प्रस्थापित केले व मद्रासच्या प्रयोगशाळेत प्रभाकरनच्या माणसाला RDX बनवण्याचे प्रशिक्षण दिले. हे काम स्वतः राजीव गांधीने केले होते. परंतु पुढे राजीव गांधी आणि प्रभाकरन यांच्यात कशावरून तरी बिनसले. तेव्हा प्रभाकरनने ज्या माणसांना RDX बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते त्यांना बोलावून घेतले व त्याचा पहिला प्रयोग राजीव गांधीवर करण्याचा आदेश दिला. तामिळनाडूमधील एका खेड्यातील प्रचार सभेत काना शिवरासन आणि शुभा मुरुगन या दोघांनी राजीव गांधीला उडवले. त्यांच्या चिंधड्या झाल्या. या सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे मंडल आयोग, मराठा कुणबी OBCचे आरक्षण, प्रतिनिधित्व. यावेळी राजीव गांधीने प्रचार प्रमुख अरुण नेहरू होते. TN शेषन यांनी जाणीवपूर्वक निवडणुका लांबविल्या. राजीव गांधीच्या हत्येची सहानुभूती काँग्रेसला मिळवून देण्यासाठी TN शेषन यांनी जाणीवपूर्वक निवडणुका लांबविल्या व त्याच्या म्हणजे राजीव गांधीच्या मृत्यूच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला झाला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले.
1991 ते 1996 PV नरसिंहराव प्रधानमंत्री यांचे षडयंत्र. राजीव गांधींचे निवडणुकीत त्यांना तिकीट दिले नव्हते. ते PV नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यावेळी शरद पवार, राजेश पायलट, प्रणव मुखर्जी, माधवराव सिंधिया, अर्जुन सिंग, बरेच मातब्बर पुढारी प्रधानमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. या सर्वात शरद पवार जास्तच उत्सुक होते. परंतु PV नरसिंहरावांना 7 भाषा बोलता येतात आणि शरद पवारांना मराठी हिंदी सोडून तिसरी भाषा बोलता येत नाही, म्हणून डावलले व PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. पुढे शरद पवारांनी इंग्रजी शिकण्यासाठी 2 शिक्षकांकडे शिकवण्या लावली व इंग्रजी भाषेची उणीव भरून काढली. आता शरद पवार महाराष्ट्रात देखील इंग्रजीतच बोलतात. खरे तर महाराष्ट्रात इंग्रजी बोलण्याची गरज नाही. देवेगौडांना त्यांची भाषा सोडून कोणतीच भाषा बोलता येत नाही, तरीही ते प्रधानमंत्री झाले की. एखादी भाषा बोलता येत नसेल तर दुभाषिक ठेवता येतो, काहीही अडचण येत नाही. मग पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो की शरद पवारांना युरेशियन ब्राह्मणांनी प्रधानमंत्री का होऊ दिले नाही. त्यांचे उत्तर आहे, शरद पवार पंत नाहीत, ते वर्णव्यवस्थेनुसार शूद्र आहेत. आज देखील शरद पवार मराठ्यांना आरक्षण न दिल्यामुळे नाराज मराठ्यांना खुश करण्यासाठी प्रधानमंत्री होण्याची अवयव ठरवितात. परंतु आता त्यांची खेळी सर्वांच्या लक्षात आली आहे. या PV नरसिंहरावांनी दिनांक 21 जून 1991 म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या मृत्यूदिनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. कदाचित हेडगेवारांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची शपथ घेतली असावी. त्यांनी RSSचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या मृत्यूदिनी घेतलेली शपथ दिनांक 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडून पूर्ण केली. त्यामुळे हेडगेवारांचा आत्मा स्वर्गात कदाचित शांत झाला असेल. ही मशीद पाडण्यासाठी PV नरसिंहरावांनी रेल्वे मंत्री CK जाफर शरीफ यांच्यामार्फत कारसेवकांसाठी रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली.